हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. डिझाईन पाहताय ना, किती सुंदर आहे आणि किती सुरेख दिसतीये. पण जेवढी सुंदर दिसतीये तितकीच प्रचंड मेहनत यामागे केलेली आहे, तेव्हा ही डिझाईन इतकी सुंदर अशी समोर दिसत आहे. तुमची फार इच्छा होती ना, हे पोटली बॉल्स किंवा हे पोटल्या कशा तयार करतो, याची प्रोसेस कशी आहे, इतकं सुंदर फिनिशिंग ताई कशी देते, तुम्हाला खूप म्हणजे खूप ह्याची उत्सुकता होती. सो तुम्हाला अशा ऑर्डर आल्या तर इथून पुढे तुम्ही घेऊ शकता बरं का. आणि हा इन डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. पोटल्या कशा बनवायच्या त्यासुद्धा अगोदर सांगितलेल्या आहेत. सो ही डिझाईन आता कशी बनवायची आहे ते आपण पाहणार आहोत. इतकी सुंदर अशी डिझाईन आहे. चला तर मग सुरुवात करूया. कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हासचा गळा आपल्याला जितका हवा आहे तेवढा डीप आणि रुंद घ्यायचा आहे. समजा मी ते 3 इंच बाय 10.5 इंच घेतलेला आहे. गळा रुंदी 3 इंच, 10.5 इंच आणि 1.25 इंच साईडनं घेतलेला आहे. त्याला कपडा असा हा एक्स्ट्राचा अर्धा इंच कट करून वरून फोल्ड करून शिवून घेतलेला आहे. त्यानंतर आपला बॅक साईडचा ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती उलट्या बाजूला हा कॅनव्हास आणि कपडा ठेवून व्यवस्थित पिन लावून सेट करायचा आहे. आणि मार्किंग जसं केलेलं आहे आपण त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिवायचं आहे. शिवताना पिनाने सेट करायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे अजिबात कपडा हलत नाही, एखादा टाका हलत नाही. जे तुम्हाला हवं असतं की ताई फिनिशिंग कसं देऊ कामाला, सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स असतात ज्याच्यामुळे आपल्या कामाला फिनिशिंग अजून छान येतं. आता बघा बरं, मी इतके वर्ष करते तरीसुद्धा पिनं लावूनच काम करते, कारण उगाच छानच होईल हा ओव्हर कॉन्फिडन्स असण्यापेक्षा अगोदरच सेट करून गोष्टी घेतलेल्या कधीही चांगल्या, डबल कामाचा कुटाणा होत नाही. आता इथे बघा, शिलाई मारून घेतल्यानंतर 1.5 इंचाचा गॅप देऊन कटिंग करून घेतलेला आहे. बाकीचा गळ्याचा कॅनव्हास आणि हा आपला गळा इथे इतका रुंद होणार आहे. उंची 10.5 इंच आहे. पुन्हा सांगते, रुंदी 3 इंच घेतलेली आहे. पुन्हा हा गळा पलटवायचा आहे आणि त्याच्यावरून बारीक अशी नाजूक दापटी पाडून घ्यायची आहे, जसं व्हिडिओ दाखवलेलं आहे. आता खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी मेन गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. ह्या पोटल्या बनवल्या आहेत. पोटल्या कशा बनवायच्या अगोदरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे, तो अगोदर पहा. याच्या खाली लिंक दिलेली आहे, त्रिकोणी बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता. आता ह्या आपण ज्या पोटल्या लावणार आहे, डिझाईन करणार आहे, त्याच्यासाठी 1 इंचाचा इथे गॅप देऊन मी मार्किंग करून घेतलेला आहे. पण हे करता करता क्लायंटचा कॉल आला की मॅडम मला खूप साऱ्या पोटल्या लावून द्या, खूप जवळजवळ लावून द्या. म्हटलं देवा रे, इतकी व्याप करून मी ही डिझाईन तयार केलेली आहे. मग पुन्हा जवळजवळ 40 ते 45 पोटल्या पुन्हा तयार केल्या आणि पुन्हा ही डिझाईन व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. आता पोटल्या लावायच्या वेळेला मी काय करते बघा, सिंगल दाब घेते इथे लावून. डबल दाबने कधी कधी पोटलीचा भाग थोडा कमी जास्त होऊ शकतो. सो सिंगल दाब तुम्ही यूज केला तर अजून कामाला तुमच्या फिनिशिंग सुंदर येणार आहे, जे की यायलाच पाहिजे. कारण असं जर आपण प्रोफेशनली ऑर्डर घेत असेल, सो क्लायंटला आपण काम परफेक्ट देतो आहे की नाही ह्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. सिंगल दाब लावून घेतलेला आहे आणि हा सिंगल दाब लावल्यानंतर आपल्याला दाब आहे तो कपड्यावरती येणार आहे, ओपन पार्ट आहे तो पोटलीवरती येणार आहे. आणि अगदी कट टू कट इथे पोटल्या लावायच्या. तर वरती मी 1 इंचाचा गॅप सोडलेला आहे, म्हणजे अर्धा इंच शोल्डरला जाईल आणि अर्धा इंचाचा गॅप राहील आणि तिथून पुढे ही पोटली रेडी होईल. आता अर्धा इंच गॅप न सोडता वरून जर पोटली तुम्ही लावलात ना, ते ब्लाऊज घातल्यानंतर थोडीशी डिझाईन उचलल्यासारखी होते. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला इथे लक्षपूर्वक करायच्या असतात, ज्यामुळे तुमचं काम अजून सुंदर दिसतं. कारण आपल्याला कोणी सांगायला येत नाही की काम कसं करायचं आहे, काय करायचं आहे. मी सुद्धा याच्यातून शिकले आहे. सो मला असं वाटतं की ज्या बिगिनर्स ताई आहेत ना, त्यांना हा प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळे बारीक बारीक गोष्टी मी सांगत असते. आणि तुमचासुद्धा त्या गोष्टीनं नोटीस केल्यानंतर मला छान रिप्लाय येतो की ताई, इतकी बारीक सारी गोष्ट, इतक्या फिनिशिंगच्या गोष्टी, एवढ्या टिप्स कोणीच सांगत नाही, ज्या तो आम्हाला शेअर करते आणि खूप आमचं काम छान होतं. क्लायंट वाढलेले आहेत, छान वाटतं मलाही. आता बघा, या पोटल्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत, खूप जवळजवळ आणि सुंदर पद्धतीने तयार झालेल्या आहेत. तयार झालेली डिझाईन स्लीवची पण अशीच केलेली आहे. सो तयार झालेली डिझाईन तुमच्यासमोर मी दाखवत आहे. कशी झालेली आहे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि अशी ऑर्डर तुम्ही कधी घेताय आणि घेतली असेल तर कंप्लीट केली म्हणून मला हा व्हिडिओ खाली कमेंट करायचे आहे. आणि हो, व्हिडिओ तुम्ही पाहताना व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला मेन्शन करत जा, म्हणजे मलाही छान वाटतं की माझी ही ताई इथे बसून माझा व्हिडिओ पाहते, त्यामुळे मला छान वाटतं आणि आपलं नातं अजून घट्ट होतं. सो हा डिझाईन जसा मी केलेला आहे तसा तुम्ही सुद्धा करू शकता, सुंदर असं फिनिशिंग देऊ शकता. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूबला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, इन्स्टा पेजला फॉलो करायचं आहे. मी तसं कमरेला सुद्धा डिझाईन थोडीशी ॲडजस्ट करून दाखवलेलं आहे, त्याचीसुद्धा तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, फॉलो. बाय.